ती जय हनुमान वाकस संघाची आणि पहिल्या चेंडूवरती हा पहिला चौकार. पाहिला होता तो जय हनुमान वाकस यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहिली होती. उर्फी चेंडू बॅटची कडा इथे आपण पाहतो शतरक्षक या ठिकाणी फसला गेला होता. बॅकअप सुरू के त्या ठिकाणी डॉक्टर शाहीद होता त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षक डॉक्टर शाहीदचं. एक धाव या ठिकाणी घेण्यात आले. धावसंख्या स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती. तिसरा चेंडू असेल असे मुलांना डाव्या साईडने आपण पाहतोय. गोलंदाजी करतोय लेफ्ट हँड आणि इथे पाहायला गेला सुरेख फटका. चेंडू फेकला सीमारेखा पलीकडे. 6 धाव्यांसाठी आलाय हा खणखणीत कैलासचा वाकस ब्रँड षटकार. मध्ये पाहिलं गेलं तर पहिल्या 2 मॅच मध्ये टॉस खूप महत्त्वाचा ठरतो. नाणेफेकचा कौल त्याच्या बाजूने असतो. बॅटिंग करणारे आपण पाहतोय. लहान मुलं त्याला पाठीमागे चला. लहान मुलांना विनंती आपण पाठीमागे बसायचं लगेच. चला लहान मुलं चला पाठीमागे आणि ते चेअर जरा व्यवस्थित घ्या बसण्यासाठी. उर्फी चेंडू या ठिकाणी पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. कैलास आपण पाहतो स्ट्राईक रोटेट या ठिकाणी करतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात आपण पाहतो. असी मौलाना डावखुऱ्याचा गोलंदाज लेफ्ट हॅम राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना चांगली फटकेबाजी आपण पाहतोय. असे मौलानाचा हा 5वा चेंडू असेल. सामना करील तो भगवान दलवी. रिवा साठे दुधारी तलवार. चेंडूला केला सीमारेखा पार. रस मिळतील 4. इथे आला भगवान दलवीच्या बॅटमधून एक बेहतरीन चौकार. फायदेशीर फलंदाजी करतोय. थोडासा ऑप्शन बाहेर चेंडू होता फिरकावून दिला फाईन रिझन मध्ये. इथे समोर उडावला चेंडू. हवेचा जोर भगवानची ताकद आणि चेंडू होणार लॉंग ऑन सीमारेखा पार. 6 धावेसाठी याला पुन्हा एकदा वाकस ब्रँड हा षटकार. पाहिली जाते. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अफलातून फटकेबाजी. जर आपण या मैदानाचा विचार केला पहिल्या सामन्याचा विचार केला नितेश आतापर्यंत जेवढे मॅच झालेत आणि पहिल्यांदा बॅटिंग घेतली पहिल्या मॅचमध्ये 20-21 धावा पहिल्या षटकात सहजरित्या होताना पाहायला गेल्यात. त्यानंतर धावेला ब्रेक लावण्यामध्ये यशस्वी ठरले असतात गोलंदाज. आतापर्यंत या मैदानाचा इतिहास आणि या गोलंदाजाचा इतिहास आहे. पण इथे सुरुवात चांगली झाली. 22+ धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. खऱ्या अर्थाने मजा येणार इथे
कारण एकीकडे जे हनुमान वाकस ज्यांची इच्छा असते नेहमी शादाब 11 या संघाच्या विरोधात खेळण्याची ना इच्छा पूर्ण होत असताना मंगेश वैखरीची इच्छा असते मला शादाबच्या विरोधात खेळायचं आहे. आज शादाबच्या विरोधात खेळत असताना कैलाश वैखरे आणि भगवान दलवी अफलातून कामगिरी. भगवान दलवीचा जर विचार केला त्याच्या बॅटमधून आत्ता परत पाहिलं गेलं ते सुंदर फटकेबाजी, 2 चौकार 1 षटकार पाहिला गेला. अफजल अब्बू गोलंदाजी मार्गवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय. इथे समोर उडवला चेंडू डिबेक्स्टा कव्हर रिझानमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतो आहे. षटकार जरूर वाचवला, झेल होणं गरजेचं होतं. इथे शादाब बाय होते. एक धाव या ठिकाणी पाहतो, एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बांदोली संघाचा कर्णधार आपण तयार राहायचे. विनिंग टीम बरोबर सेकंड राऊंडची मॅच तुमची होणार आहे तर आपणही तयार राहायचे. इथे रिवा साडेन डॉक्टर शाहिदने प्रयत्न सुरेख केलं होतं. दूरवर चेंडू होता, चेंडू जातो फाईन मध्ये. थर्ड मॅन झोनमध्ये चेंडू आपण होतो ट्रॅव्हल. 4 धावेसाठी आला आहे हा बेहतरीन चौकार. चेंडू हवेमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय, जरूर झेल ड्रॉप होतो या ठिकाणी. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी झेल घेणं गरजेचं होतं. 29 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. इथे लेग स्टंपला चेंडू होता, बिरकावला फुल लेनचा भरपूर समाचार. लॉंगेस्ट हाय यूज हँड ब्युटिफुल सिक्सर षटकार ठोक डीजे. तो आपण या ठिकाणी अफलातून फटकेबाजी पाहिली गेली. तर बघा आणखीन एक षटकार जर आला तर भगवान दलवी यांच्याकडून सॉरी दोघांना पण भगवान दलवी आणि कैलासला दोघांसाठी आपण पाहतोय जयदास दलवी यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक असेल. या दादा या व्यासपीठावरती या. तर आबून यांनी जर विकेट घेतला तर फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून 1000चा पारितोषिक आणि स्टंप तोडला तर 2000. इथे रिवा साठे पाहतो करण्याचा प्रयत्न होता, दुधाची तलवार चालवण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अफलातून सुरुवात, चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटिंग करत असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे सुरेख समोर दिला चेंडूला, उडवला डीप मिड विकेट रिझन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतो आउट ऑफ पार्क. भगवान दलवीचा आणखीन एक ब्रँडेड हा यूज हँडसम षटकार ठोक डीजे.
मध्ये लवकरच नेरल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर याचं ओपनिंग होणार आहे. दिनांक 11 मे रोजी आपण पाहतोय त्याचं ओपनिंग असणार आहे. लक्ष्मी आयकॉन साई मंदिर चौक जवळ दामोदर रोड नेरल पश्चिम. डॉक्टर विवेक भगत आणि डॉक्टर दीपक सिंग याच्या माध्यमातून आपण पाहतो एक चांगला हॉस्पिटल आपण पाहतो. नेरळमध्ये पहिल्यांदाच आधुनिक व सुसज्ज हॉस्पिटल 42 बेडचे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आपण पाहणार आहोत. त्यामध्ये 7 बेडचे जे आधुनिक ICCU आणि NICU सुविधा आपण पाहतो. नेरळमध्ये पहिल्यांदाच पूर्ण सुविधा असलेले 2 मोठे ऑपरेशन थिएटर त्या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळणार आहेत. 24 तास फोर्टिस हॉस्पिटलमधील एक्सपर्ट डॉक्टर आपल्याला उपलब्ध, चॅरिटेबल व्हेंटिलेटरची सुविधा तिथे असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतो नेरळमध्ये पहिल्यांदाच MD फिजिकल डॉक्टर स्त्रियांचे सर्व आजारावरती उपचार, मॅटर्निटी डिलेवरी सुविधा, 24 तास एक्सरे सुविधा, 24 तास पॅथॉलॉजी लॅब सुविधा, 24 तास फार्मसी सुविधा, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा आणि 24 तास इमर्जन्सी क्रिटिकल केअर सेवा या सेवांचा तुम्हाला लाभ घेणार आहेत. येत्या 11 मे या हॉस्पिटलचं ओपनिंग असणार आहे. तर माननीय शंकरजी माली यांच्याकडून कैलाससाठी सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकार, 501 रुपयाचा पारितोषिक असेल. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. लगातार दुसरा चेंडू आपलातून चेंडू टाकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचले ती 42 आकड्यावरती. अफलातून सुरुवात आहे. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आपण पाहतोय. चांगली सुविधा आपण पाहतो, चांगली सुरुवात या ठिकाणी पाहिली गेली. इथे समोर उडावला चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फुटबॉलमध्ये जशाप्रमाणे चेंडू अडवला जातो, या हॉकीमध्ये ज्याप्रमाणे गोलकीपर चेंडूला बचाव केला जातोय त्याच पद्धतीने चेंडू बचावला. कॅच घेणं गरजेचं होतं, तिथं फक्त चेहरा वाचवण्याचा पद्धत आपण पाहिली गेली. कवाब होता त्या ठिकाणी, झेल ड्रॉप झाली, सिंगल आली. सिंगलने धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बांदुली संघ आपण उपस्थित राहायचे. इथे रिवाज पाहण्याचा प्रयत्न, डॉक्टर शाहिद नावाची भिंत त्या ठिकाणी तैनात, तिला भेदणं खूप कठीण असतं. अफलातून गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी, गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी ताबिश. अफलातून कामगिरी पाहतोय. बॉक्स क्रिकेट मधला एक चांगला खेळाडू आहे ताबिश, अंडरम बॉक्स मधला एक चांगला खेळाडू आहे. ओरमला ही चांगली प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करताना दिसला मैदानावरती. इथे पुन्हा एकदा समोर होता चेंडू, उडवला चेंडूला, जाऊन पोहोचलाय चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर रिझनच्या डोक्यावरून, म्हणजे स्क्वेअर लेग पंचांच्याही डोक्यावरून चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावेसाठी आला. बेहतरीन षटकार, आणखीन एकदा षटकार आला. संतोषजी वैखरे, जयदासजी दलवी आणि शंकरजी माली आणि रोहिदासजी वैखरे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. बॉल आला मॅच बॉलर मंगेश. इथे MTC लाईव्हचे जे कॅमेरे आहेत ना कोपऱ्याला लावलेले आहेत, त्यामुळे बॉल येणार, बॉल येईल, काही टेन्शन घेऊ नको. तर धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 49 या आकड्यावरती 49. धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज तयार, पुढचा चेंडू असेल, पाणी तयार ठेवायचे. इथे उर्फी चेंडू समोर उडवला, डिफेक्सच्या कव्हर इधर मध्ये क्षेत्र, हवा 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 मुळे चेंडू थांबला गेला. चेंडू क्षेत्रक्षावर पोहोचू शकला नाही, ज्या हवेने चेंडू पूर्णपणे आतमध्ये ढकलला गेला. धावसंख्या स्कोर कार्ड 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 50 धावा आपण पाहतोय. जी हवा पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने येते आणि त्यामध्ये चेंडू पाहिला गेला, दाबला गेला, चेंडू फिरला गेला.
50 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. इथे पाहतो पहिला झटका, पहिला गडी गारद होतोय. पॅटची आतली कडा घेतली एसटीच्या पाठीमागे. शोएब डोंगरे, बडा शोएब कोणती चुकी करत नाहीये. पहिला झटका दिला गेलाय तो जय हनुमान वाकस संघाला. या पण चला प्लीज चला. चला आपण लावतो मॅच लगेच ऑन करा. चला गोलंदाज आसिफ मौलाना पुन्हा एकदा सज्ज होतो. नवीन फलंदाज मैदानावरती रवाना झालाय विशा. तुषार पहिला चेंडू लेग स्टंपला होता, फाईन डिझर मध्ये ढकलला. चेंडू गेला सीमारेषा पार. तुषारच्या बॅट मधून आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जयदासजी दलवी यांच्याकडून जो बॅक टू बॅक 2 षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक होतं ते पारितोषिक पटवलं आहे तुषारने. आणि या 2 षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 62 या आकड्यावरती. पाहिलं गेलं तर 62 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. तुषारने लगातार 2 षटकार घेतलेत. आसिफ मौलाना तयार मैदानाच्या डाव्या साईडने अर्थात लेफ्ट हँड राऊंड विकेट. डिविक्सच्या कव्हर रिझर्व मध्ये शतरक्षक शादाब अब्बू त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाही. अब्बू चांगले झेल त्या ठिकाणी बघतोय. आणि 2 षटकार लगावल्यानंतर तुषार माघारी परतलाय. नवीन फलंदाज A1 ग्रीन खेळाडू ज्याच्याकडे म्हणून संबोधला जातोय किरण शेळके आपण पाहतो मैदानात रवाना झालाय.
गोलंदाज फलंदाज किरण शेळके आपण पाहतोय थर्ड डाऊनला मैदानात रवाना झालाय आणि किरण शेळके मैदानावरती गेलाय. पण आजकाल चेंडू हवेमध्ये आपण पाहतो शादाब बाय त्या चेंडू खाली होता. कोणत्या प्रकारची चुकी नाही. जसं वाघरू पकडायला ते जालं मांडलं जातं. एखादा प्राणीनं वाघरू मांडलं जातं जालं मांडलं जातं. जालं विणलं होतं शादाबाईने. सुरेख झेल फलंदाज बाद. किरण शेळके बॅक टू पवेलियन. झटका दिला गेलाय जानवन वाकस या संघाला. चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्षा पोचणार त्या ठिकाणी. त्या दरम्यान पाहतो आपण विवेकच्या बॅटमधून चौकार आला. शेवटच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि तिथे आला चौकार. तर शादाबाई यांनी जर हॅट्रिक घेतली तर आपण पाहतोय अमित भाई खोत यांच्याकडून 5,000चं कॅश प्राईज असेल. विकेट हॅट्रिकला सलगचे आपण पाहतोय 3 विकेट 5,000चं पारितोषिक. आणि शादाब यांच्या विरोधात 3 षटकार जो फलंदाज लगावेल त्याला फ्रेंड्स ग्रुप सुफियान भाई फरहान भाई आणि खुरम भाई यांच्याकडून 500 रुपये. 5,000. ओके 5,000. शादाबाई यांच्या विरोधात 3 षटकार लागेल त्याला 5,000. आणि शादाबाईने जर सलगचे 3 विकेट घेतले तर 10,000 रुपये आबिदभाई खोत यांच्याकडून. इथं पाहतो चेंडू होता पायंडी तर चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. या चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 70 या आकड्यावरती. तर जरूर आपण पाहतोय पाहतो गोलंदाजी मार्गरती. इथे आपण पाहतोय शादाबाई व्यवस्थित चेंडू टाकत होता. पण या ठिकाणी अफजल मैलीने सांगितलं मुन्नाबाई गोगली डालो गोगली. आणि या गोगलीवरती फलंदाज फुगला. त्यांनी लगवलेला बेहतरीन षटकार आणि षटकारच्या सहाय्याने धावसंख्या 76. म्हणजे जो स्कोर या मैदानाचा हाय स्कोर या स्पर्धेचा 76 तो लेवल झालेला आहे. इथे पाहतो आपण वाईट चेंडू. रेकॉर्ड ब्रेक झाला या मैदानाचा. 78 धावा या स्पर्धेचा रेकॉर्ड. म्हणजे पहिल्या इनिंगच्या 78 धावा आपण आता परत पाहिल्या गेल्यात. वाईट चेंडू अवांतर एक धाव. आणखीन एक चेंडू फेकावा लागेल एक्स्ट्रा. हवेचा जोर पाहिला गेला. हवा या ठिकाणी वाढली गेले. इथे टॉप आहे आपण पाहिलं गेलं समोर चेंडू उडवलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आलाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती
79 80 धावाचं लक्ष असेल ते शादाब 11 धावत संघाला हवा आहे, जोर आहे, धावाचा पाठलाग होऊ शकतो या मैदानावरती. ताकद आहे त्याच्यासाठी फक्त काय करावं लागेल, शोएब डोंगरे या फलंदाजाला किमान 50+ धावा वैयक्तिक पटकाव्या लागतील, अर्धशतक झलकावं लागेल. त्याच्यानंतर आमिरला चांगली कामगिरी करावी लागेल, शाहिदला बॅटिंग करावी लागेल, शादाबाईला ओपनिंगला येऊन आसिफ मौलानाला ती बॅटिंग करावी लागेल, ती फलंदाजी चांगली करावी लागेल. अपेक्षा आहे सर्व दामतकरांना या खेळाडूवरती. काका मामू यांनी पण चांगली कामगिरी करावी लागेल. अफलातून कामगिरी करावी लागेल या ठिकाणी. चला 80 धावाचं लक्ष्य कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. तिथे जॉईंट होतील आमचे सर्वांचे लाडके कर्जत टेनिस क्रिकेटमधील एक सुंदर आवाज अजय डायरे सर. चला चेंडू द्या फलंदाजांना. खेळाडू कक्षात बघा शादाब 11 दामत संघ, बाकी कोणी खेळाडूंच्या बाजूला थांबू नका, फक्त खेळाडू राहतील. माझभाई आपण स्टेज वरती या. चेंडू द्या. रेहमान भाई, माझभाई आपण स्टेज वरती या. खेळाडूंच्या बाजूला कृपया कोणी गर्दी करू नका. माझभाई, कुरमभाई आपल्याला बोलवतात स्टेज वरती येऊन आपण असं नसतं व्हावं. रेहान पाल्टे यांच्याकडून शादाब आणि शोएब साठी 5000 कॅश प्राइज आहे जर का 50 ठोकली तर, आणि 50 ठोकावी लागणार आहे. शोएब आणि शादाब भाई यांच्यासाठी ते कॅश प्राइज आहे. 80 धावा इथून चेस करायच्यात. चला नियम सगळ्यांसारखे सारखे आहेत. शादाब 11 दामत संघ नियम सगळ्यांसारखे सारखे आहेत. खेळाडू कक्षामध्ये कोणीही नकोय, कोणताही प्रेक्षक नकोय. रेहमान भाई, ऐंशी धावांचं टार्गेट आहे. चला बांदिवली संघ कर्णधार इथे पोहोचलेला आहे आणि 80 धावा इथून बघायचे. आता शादाब 11 दामत संघ त्याचा पाठलाग करेल. ज्या हनुमान वाकस संघाने या मैदानाचा रेकॉर्ड तोडला, तब्बल 79 धावा इथून उभारल्या. आतापर्यंत दामतच्या मैदानावरती हायेस्ट टोटल या मैदानावरती संतोषजी वैखरे साहेब, जयदास जळवी आणि शंकरजी माळी साहेब हे तिघेही या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. आणि 80 धावा शादाब आणि शोएब डोंगरे दोघांपैकी कोणी 50 मारली तरी 5000 आहेत. रिया डोंगरे, शादाब नजे ही जोडी एक तुफानी फलंदाज आहेत. आज तुफानी करते आणि तसं त्यांना करावं लागेल. 80चं टार्गेट आहे. बरेचसे दामतकर या ठिकाणी
आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. पहिलाच बॉल शोएबचा फटका बॅक टू द बॉलर. किरणच्या हातात चेंडू आहे. कुठलीही धाव नाही. पहिला डॉट बॉल खेळलाय तो शोएब डोंगरेने. 80 धावा आहेत. 16 धावा ओव्हरमध्ये कराव्या लागणार आहे तरच हा रन रेट मेंटेन होईल. आणि आता बघायचं शोएब तर त्याची बॅट आणि त्याचा फलंदाजीचा स्टान्स कर्जत एक्सप्रेस किरण शेळकेच्या विरोधात. दुसरा चेंडू शोएबचा फटका. टचेस आहे. किरण शोएब यांना डॉट बॉल खेळून चालणार नाही. शादाबाई नजेब आयोजित आमदार चषक 2025 ही स्पर्धा आणि आपल्या घरच्या मैदानावरती या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकण्याची आहे तर करायच्यात 80 करायच्या. शोएबचा फटका फसलाय. पकडली आहे कॅच आणि शोएब डोंगरे इथून आउट. 50 ठोकेल वाटत होतं शोएब. 4 धावा करून 1 चौकार खेचून शोएब इथून आउट. लेफ्टी बॅट्समन आहे आसिफ. 4 बॉल 4 धावा 1च चौकार. किरण शेळके कर्जत एक्सप्रेस आणि त्याच्या विरोधात शोएबने असं वाटलं की पहिला चौकार लगावल्यानंतर किरण वरती तो किमान 2-3 षटकार ठोकेल. आमचे गर्दीच एवढी आहे ना स्टेज वरती. दामतकरांची प्रचंड गर्दी. आज टीम घरची खेळती आणि बघायचं शादाबाई मॅच जिंकून देतो तो फरहान भाई कडून. पूर्ण एंट्री फी इथून परत दिली जाईल. म्हणजे एंट्री फी आणि टीम जिंकल देखील. तर मला बघायचं किरणचा पुढील बॉल आसिफ साठी चेंडू होता. डॉट बॉल. 5 बॉल 4 धावा. बॅट बॉलचा संपर्क पाहिजे. धावा पाहिजेत लागेल. 80 धावा मोठी धावा संख्या. या मैदानाचा रेकॉर्ड तोडला. एकोणीस धावा आता प्रत्येक ओव्हर मध्ये रन रेट वाढलाय. आधी 16 धावांची ओव्हर करणं गरजेचं होतं. आता 19 धावांची ओव्हर करणं गरजेचं. 76 धावा. बॉलिंग मार्क वरती आलाय तो तेजस. वाकस संघाकडे बॉलर आहेत त्यामुळे या बॉलर वरती शादाब नजे आणि नवीन गेलेला रमीज. शादाबाई आता कशी कामगिरी करतील याकडे लक्ष आहे. अभितभाई खोत कॅश प्राइज लावण्यासाठी सज्ज आहेत. फरहानबाई कडून आधीच कॅश प्राइज. ही पहिलीच मॅच जिंका आणि एंट्री फी फरहानबाई कडून असेल. शादाब यांच्या बॅट मधून निघालेला फटका. विवेक वैखरेने चेंडू कव्हर केला. सिंगल रन फक्त मिळेल. 1 रन 5 धावा. अजून करायच्या धावा 75. 23 बॉल आणि 75 धावा. षटकार पाहिजेत. युवराज सिंग सारखे 6 षटकार. रवी शास्त्री यांच्यासारखे 6 षटकार मारणार का खेळाडू? मारू शकतात. रमीजच्या बॅटचा फ्लो आणि रमीज साठी तेजस 6 डॉट बॉल. रमीज इथून रमीज षटकार मारणार का? चर्चा भरपूर आहे स्टेज वरती की षटकार शादाबाई रमीज किती ठोकणार वाकसच्या विरोधात. पुन्हा एकदा तेजस डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल. आता या डॉट बॉलने हे षटक देखील आता ज्या अनुमान वाकस टीमच्या बाजूने झुकताना दिसतंय. फक्त धावा आहेत त्या 75 धावांची गरज आहे. 21 बॉल आणि 75 धावा. रमीजच्या बॅट मधून लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. खेळाडू तिथे तयार आहे. फक्त एक सिंगल मिळेल. आता 20 बॉल 74 करायच्यात आणि सगळ्यांची नजर आता शादाब नजेबाई कशी बॅटिंग करतील मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या वतीने आमदार चषकाची ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे
शादाबाई नजे आता बॅटिंग स्टान्स वरती उभे आहेत. फटका शादाबाईंच्या बॅट मधून लॉंग ऑफ कडे चेंडू. पुन्हा एकदा खेळाडू तयार. पुन्हा एकदा सिंगल सिंगल सिंगलने धावा झाला. फक्त 7 करायच्यात अजूनही धावा. 73 धावा करायच्या. षटकार येत नाहीयेत, चौकार येत नाहीयेत. जे खरं वारा भरपूर आहे. वाऱ्याच्या दिशेने जर फटके खेळले तर सहज षटकार मारता येतील रमीजला. समोर होता तेजसचा चेंडू. संपली दुसरी ओव्हर. धावा आल्यात फक्त 7. 3 ओव्हर आणि आता 73 धावांची गरज आहे. प्रचंड गर्दी होती दामत टीमला सपोर्ट करण्यासाठी. हे सर्व बघा अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत दामत गावचे सर्वजण. आणि बॅटिंग साठी आता अफजल आता बॅटिंग साठी तयार आहेत. तर ते बघत असेल का कधी रमीज किंवा शादाबाई आउट होतात, कारण स्कोर मोठा आहे ना. शाहिद भाई पण तयार आहेत. एक डाईव्ह त्यांनी लगावले मैदानावरती. शादाब आउट जर झाले शादाब नजे तर शादाब यांना 2000 रुपयाचा कॅश प्राइज फरहान भाई कडून, सुफियान भाई कडून 2000. शादाबाई आउट झाले तरी 2000 आहेत. तीन ओव्हर आणि आता 73 धावांची गरज आहे. किरण शेळके परत आलेत. शादाब नजे यांचा तो सिक्सर बघायचा आहे दामतकरांना. शादाब यांच्या बॅट मधून फटका ऑन साइडला. पहिली कंप्लीट दुसरी साठी रमीज धावतो आणि आता आउट. विकेट आली आहे. रमीज आउट झालेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन चालेल ते मन्नान. आता मन्नान देखील पूर्ण ताकदीनिशी चाललाय की जो चेंडू येईल त्याला मी बाउंड्रीच्या पारच ठोकेल. विराट कोहलीचा फॅन आहे मन्नान. 18 नंबरची जर्सी आहे. आणि शादाब नजेभाई आउट झाले तरी सुफियान भाई आणि फरहान भाई कडून 2-2000 आहेत. ते आउट होणार नाहीत. आतापर्यंत एक पण डॉट बॉल ते खेळले नाहीत. 3 बॉल 3 सिंगल त्यांनी काढल्यात. म्हणजे एका बाजूने शादाब नजेभाई उभे आहेत आपल्या संघासाठी, शादाब 11 दामत साठी. किरण शेळकेच्या विरोधात एक सिंगल आली. क्लीन बोल्ड. दांडी गुल. फलंदाज 2000 सुफियान भाई कडून शादाब नजे यांच्यासाठी. भरपूर चांगली बॅटिंग केली. एकही डॉट बॉल नव्हते खेळले. 3 सिंगल घेतल्या होत्या. पण इथे पण बॅटची कडा लागून शादाबाई इथे क्लीन बोल्ड झाले. फक्त 8 धावा आहेत करायचे अजूनही. 72 धावा. 8 धावा केल्या तरी देखील शादाब 11 दामत संघ जिंकल्यासारख्या भावना आहे, जिंकल्यासारख्या फिलिंग आहे. शादाबाई तुम्ही सिंगल घेतला पण एक चौकार किंवा षटकार मारला असता तर पैसा वसूल मॅच होती शादाबाई. 72 धावांची गरज आहे. पाणी शादाबाईंना पाण्याची बॉटल द्या. खूप चांगली बॅटिंग केली. एक पण डॉट बॉल ते खेळले नाहीत. 72 धावांची आता गरज आहे. किरण शेळके ज्या अनुमान वाकस संघाला इथून लगातार दुसरं षटक टाकत संघाला एक मजबूत बाजू देण्याचं काम किरण शेळके करतोय. गेल्या फटका हवेत खेळलाय. फलंदाज पकडली कॅच भगवान आणि बॅटर आबू इथून परततोय. आबू देखील आले शून्यावरती आउट होईल. आता फरहान भाई सुफियान भाई सर्व सपोर्ट करण्यासाठी आले होते. भरपूर कॅश प्राइज त्यांनी लावलं होतं. शादाबाईंचे 2000 मॅच संपल्यानंतर त्यांच्या हातात दिले जातील. 72 धावा करायच्या. आता स्कोर करत तर फार मोठा आहे. 12 सिक्स मारावे लागतील. 12 षटकार होऊ शकतात. आमिर खेचू शकतात 12 षटकार. एक सिंगल आली. 71 धावांची गरज आहे. तिसरं षटक आहे. 5 चेंडू संपले. आता 13 बॉल. यस किरण शेळकेचे ओव्हर सुरू आहे. बघायचं ते 12 षटकार ठोकणार का आता शादाब 11 दामत. फटका आला या ठिकाणी ऑन साइडला. फक्त सिंगलने काही होणार नाही. आता मॅच मध्ये जिंकायचं तर ते 12 षटकार दाखवावे लागतील.
टेस्ट क्रिकेट आता आपण बघत आहात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये कोणता संघ पोहोचेल याची चर्चा होती. एक बॉल अजून बाकी आहे. 70 धावा अजून करायचे, म्हणजे 11 षटकार आणि 1 चौकार. 13 बॉल 70 धावा करायच्या, म्हणजे 12 चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे ठोकावे लागतील शादाब 11 दामतला. हा देखील चेंडू सर्कलच्या बाहेर. शोएब डोंगरे भाईने जो चौकार लगावला त्याच्यानंतर चौकार षटकार काही आला नाही. आणि आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 69 धावांची गरज आहे. 12 बॉल 69. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. जय हनुमान वाकस वेल घेऊ नका. बांदिवली संघ सेकंड राऊंडची मॅच खेळण्यासाठी पोहोचलाय. बांदिवली संघाच्या कॅप्टन स्टेज वरती येऊन थांबा. आपण सातत्याने सूचना करायला नको. टीम बांदिवली कर्णधार स्टेज वरती येऊन थांबा. 12 बॉल 69 धावांची गरज आहे. बघायचं आता भगवान दलवे आलेत. आधी बॅटिंग भारी केली भगवानने, जी सुरुवात करून दिली होती. जवळपास 40 धावांची इनिंग भगवान दलवी खेळला आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल करायची आहे, त्यासाठी त्याने षटक हातात घेतलंय. भगवान सहसा षटक टाकण्यासाठी तेवढी घाई करत नाहीत, पण आज त्यांना माहिती आहे स्कोर फार मोठा आहे. 12 बॉल 69 ची गरज आहे. पहिलाच बॉल फटका हवेत आहे. विवेक चेंडूच्या खाली आणि विकेट आली आहे शादाब 11 दामतची. आणखीन एक फलंदाज आणि आता आमिर. टाळा होऊन जाऊ दे. आमिर चाललेत मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार हॅट्रिक जर मारली तर रियान पाल्टे ना, रियान पटेल यांच्याकडून 5000 रुपयाचा कॅश प्राइज. आमिर भरपूर चांगले बॅट्समन आहेत. 11 बॉल 69 धावांची गरज आहे. आमिरने जर षटकार मारला 3 लगातार तर संदीप गायकवाड सर यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज मारू शकतो. आमिरकडे ताकद भरपूर आहे आणि लेफ्ट हँड बॅटर आहे. जर का त्याच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला ना तर शादाब 11 दामत संघाचा पठ्ठ्या षटकार मारेल. 11 बॉल 69. भगवान एक विकेट कमावली. आता आमिर, ज्याच्याकडे ते षटकार मारण्याची ताकद आहे. आमिर साठी चेंडू होता. आल्या आमिर शून्यावरती आउट. मोठी विकेट. षटकार किंग इथे आउट होतं शादाब 11 दामत संघाचा. आता मैदानावरती चाललाय तो मात्र ताबिश. आमिर एक भी रन करते ना. जयदास दळवी दादांकडून जर का विकेट हॅट्रिक मिळवली, शंकरजी माळी आणि जयदास दळवी दादा, संतोषजी वैखरे साहेब यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज. भगवान आज ती कमाई करणार का बघायचंय. आमिर एक भी रन करते तो टीम जीत जाती. जीतने की फीलिंग रन के साथ आती है. 10 बॉल 69. चला जास्त वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज फटका भारी होता. सुसाट वेगाने गोलीच्या वेगाप्रमाणे ठोकलेला चौकार. ताबिशचा हा चौकार आहे आणि ताबिश साठी आता कॅश प्राइज येत आहे. बुरान नजे की तरफ से अगर ताबिश ने 3 छक्के मारे तो 5000 रुपए. 5000 रुपए. 3 छक्के मारे तो 5000. ताबिश बेहतरीन बल्लेबाज है. 9-65. ताबिश साठी हा चेंडू होता. खेळायचं होतं. 8 बॉल आता 65 ची गरज आहे. 7 विकेट आउट झाला शादाब 11 दामतच्या, म्हणजे अजून दोघांना बॅटिंग मिळालेली नाहीये. 2 खेळाडू आता डगआउट मध्ये बसलेत. 7 आउट झाले. 2 मैदानाच्या आतमध्ये. ताबिशच्या बॅटला स्पर्श झाला पण मागे विकेट किपर कडे चेंडू आहे. कुठली धाव मिळणार नाही. चेंडू संपलेत. भगवान दळवीचे 5 करायच्या 7 बॉल मध्ये 65. आता धावा फक्त षटकार जरी मारले 7च्या 7 तरी पण शादाब 11 दामतला ही धावसंख्या कमी पडेल. ताबिशचा फटका स्क्वेअर लेग मधून पंचांच्या बाजूने. एक सिंगल रन घेतील का? नाही, थांबलेत फलंदाज. ओव्हर संपली. आता एका ओव्हर मध्ये 65 धावांची गरज.
1 ओव्हर आणि 65 धावा. ज्या अनुमान वाकस लगेच फिल्डिंग लावून घ्या. मंगेश कैलास लवकर फिल्डिंग लावून घ्या कारण स्कोर कमी आहे. बांदिवलीचे कर्णधार इथे पोहोचलेले आहेत. आयन या ठिकाणी भरपूर फिरतोय. बांदिवलीचा कर्णधार स्टेज कडे रिपोर्टिंग करा आपण प्लीज. श्रीराम आपण लवकर स्टेज कडे रिपोर्टिंग करा. हा सामना संपला की लगेच आपण टॉस करणार आहोत. एका ओव्हर मध्ये 65 धावांची गरज आहे शादाब 11 दामदला. ताबिश आणि मोहसिन. चला चला फिल्डिंग लावून घ्या जहानमान वाकस. गुड्डू लवकर ओव्हरला सुरुवात करा. 1 ओव्हर 65 धावा आहेत. इथे टीम मीटिंगचा प्रश्नच नाही आला पाहिजे. चला चला जे प्रेक्षक आमचे मैदानाच्या आतून येतात. नूर भाई आपण थोडंच का होईना कॉर्नर ने या कारण मॅच सुरू आहे. 1 ओव्हर आणि 65 धावांची गरज. चला चला लवकर. आणि प्रेक्षकांसाठी आईवा कॅच जर पकडली तर संतोष हिसालगे भाऊ शेलूचे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. व्हाईट बॉलचा मारा 64 ची गरज आहे. संतोष हिसालगे भाऊ यांच्याकडून प्रत्येक आईवा कॅच साठी प्रेक्षकांना 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संतोष भाऊ आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हा. काय बघायचं आता. शादाब 11 दामदचे षटकार पाहिजेत. दामदकर थांबलेत ते षटकार पाहण्यासाठी. फटका या ठिकाणी मोहसिनचा मागे चाललाय. मोहसिन बॅटिंग स्वतःलाच घ्यायची आहे. 5च चेंडू आहेत आता. 64 ची गरज आहे. आता फक्त फॉर्मॅलिटी आहे. शादाब 11 दामद पासून सामना फार दूर राहिलाय. फक्त ते षटकार मोहसिन आणि त्याच्या साथीला जो फलंदाज आहे ताबिश तो असा कसे षटकार दाखवणार आहे बघायचंय. पुढे आला होता मोहसिन. हाईट होती. एक षटकार जरी मारला ना तर मोहसिन साठी खुरम भाई कडून मन्नन साठी 1000 आहेत. एक षटकार फक्त. 4 बॉल आहेत अजून. बांदिवली संघ आता फिल्डिंग साठी उतरला आणि 4 ओव्हरची मॅच इथून दिसेल. चावी कोणाची राहिलेली आहे बघा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चावी कोणाची राहिलेली आहे.